शिवशाही बसची दुचाकीसह कारला मागून धडक, एक महिला जखमी। जुना मुंबई आग्रा महामार्गावरून नवीन मध्यवर्ती बसस्थानकाकडे येणारी नाशिक आगाराची शिवशाही बस MH09 EM 1279 छत्रपती संभाजीनगर येथून प्रवाशांची वाहतूक करत होती। त्र्यंबक नाका पेट्रोल पंपाजवळ अचानकपणे बसचे ब्रेक फेल झाले। यामुळे बसवरील चालकाचा ताबा सुटला। चालक गोपाळ कोडी यांनी हँडब्रेक ओढून बस थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र बस थांबली नाही व सिग्नलवर उभ्या असलेल्या 2 दुचाकी, 2 कार व एक रिक्षाला धडक दिली। सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली, मात्र सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। या अपघातात दुचाकीस्वार महिला चारुशिला गजभिये या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस घटनास्थळी पोहोचले। यावेळी संतप्त नागरिकांनी शिवशाही बसच्या खिडक्यांची काच फोडली। चालक वाहक यांना पोलीस वाहनातून बसवून नेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले। ज्या वाहनांचे नुकसान झाले त्यांच्या मालकांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। आम्ही संभाजीनगरवरून नाशिकला येत असताना नाशिक सिटीमध्ये त्र्यंबक नाक्याजवळ त्र्यंबक नाक्याच्या साधारण 30 ते 40 फुटावरती गाडीच्या याच्यामध्ये खडखड आवाज आल्यानंतर ड्रायव्हरने ब्रेक टच केला असता गाडीचे ब्रेक लागले नाही। शेवटी गाडीचे हँड ब्रेक टाकता गाडी थांबली नाही। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।